नमस्कार मित्रांनो, तुमचं इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन कंपनीविषयी माहिती घेणार आहोत. ही एक भारतातली आघाडीची कंपनी आहे आणि या कंपनीची माहिती आपण घेण्याच्या आधी स्क्रीनवरती आत्ता दिसणारा डिस्क्लेमर एकदा तुम्ही बघून घ्यावा. या कंपनीविषयी या स्टॉकविषयी मी जी काय माहिती देईन या व्हिडिओमध्ये ही फक्त एज्युकेशनसाठी आणि स्टडी पर्पजसाठी असून तुमचा नॉलेज वाढवण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ मी तयार करत आहे. माझं कुठलंही बाईंग आणि सेलिंगचं रेकमेंडेशन तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे. तर आपण कंपनीची माहिती घेण्याआधी मी डायरेक्ट काही स्क्रीनशॉट्स ठेवलेले आहेत. मी कंपनीचं नाव तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. कंपनीचं मार्केट कॅप जे दिसतं आहे ते 16,651 दिसतं आहे करोर्समध्ये. कंपनी ही BSE NSE दोन्हीवरती रजिस्टर दिसते. करंट प्राईस 2408. हाय लो जो आहे 52 वीक हाय 2700 हाय आणि 730 हा त्याचा लो दिसतो आहे. स्टॉकचा PE जो आहे तो 61% दिसतो आहे. बुक व्हॅल्यू ₹134 दिसते आहे. डिव्हिडंड यील्ड जो आहे 0.22% एवढं डिव्हिडंड कंपनी देते. ROCE बघितलं तर तो आहे 27.9%. ROE जो आहे तो 33.7% आहे. फेस व्हॅल्यू आहे ₹2. क्वार्टरली रिझल्ट आपण बघूयात. डिसेंबर 23चा आणि डिसेंबर 23 टू सप्टेंबर 24चा आपण क्वार्टरली रिझल्ट बघतो आहे. आपण आधी सेल्स बघूयात. डिसेंबर 23चा सेल्स दिसतो आहे 758 करोर्स. मार्च 24चा 863 करोर्स. जून 24चा दिसतो आहे 908 करोर्स. सप्टेंबर 24चा दिसतो आहे 927 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन डिसेंबर 23चं 80 करोर्स. मार्च 24चं 72 करोर्स. जून 24चं 88 करोर्स आणि सप्टेंबर 24चं 63 करोर्स. OPM पर्सेंटेज वाईज बघितलं तर तो आहे डिसेंबर 23ला 11%, मार्च 24ला 8%, जून 24ला साधारण 10% आणि सप्टेंबर 24ला 7%. म्हणजे OPM ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये थोडं कमी झालेली आहे कंपनीच्या. आता आपण इयर ऑन इयर रिझल्ट बघूयात. इयर रिझल्ट्स आत्ता आपल्या तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24 विथ TTM आत्ता आपण पेज ओपन करून दिलेले आहे. सेल्स आपण बघूयात. मार्च 22चा सेल्स आहे 2216. मार्च 23चा सेल्स त्याचा आहे 2801. मार्च 24चा त्याचा सेल्स आहे 3161 आणि टोटल TTM दिसतो आहे 3456. म्हणजे सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवरती वाढ ही दिसून येत आहे. चांगली आहे. नेट प्रॉफिट दिसतो आहे मार्च 22चा 148, मार्च 23चा 204 करोर्स, मार्च 24चा 242 करोर्स आणि ओव्हरऑल TTM जो आहे तो 271 करोर्स आपल्याला दिसतो आहे. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ कंपनीची जी दिसते आहे ती 3 इयर्सची 61% दिसते आहे. स्टॉकचा प्राईस CAGR जो आहे 1 इयरचा 121% दिसतो आहे. म्हणजे CAGR हा चांगला आत्ता दिसून येत आहे. कंपनीविषयी आता आपण ही माहिती घेतली. आता आपण त्याचा लाईन चार्ट आणि हे ट्रेडिंग व्ह्यूवरती एकदा बघून घेऊयात. म्हणजे कंपनी कशा प्रकारे काम करत आहे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये हे दिसून येईल. कंपनीचं नाव मी आता रिव्हील करतो आहे. ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड. ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड ही NSE BSE दोन्हीवरती रजिस्टर्ड कंपनी असून तिचा आजचा भाव जो आहे तो 2407.65 बंद झालेला दिसतो आहे. टोटल पर्सेंटेज जर बघितलं तर 6.82% एवढा आज तेजीमध्ये होता. नंतर आजचा 5 डेजचा आपण जो चार्ट बघितला तर तो पण तेजीमध्येच दिसतो आहे आणि टोटल रिटर्न्स जे दिसत आहेत कंपनीने दिले ते 6.61%चे रिटर्न्स त्यांनी
साधारण 5 दिवसात इन्व्हेस्टर्सना दिलेले आहेत. तसंच 1 महिन्याचे रिटर्न्स आहेत ते साधारण 13.38% रिटर्न्स त्यांनी 1 महिन्यात दिलेले दिसत आहेत. 1 वर्षाचा जर रिटर्न बघितले तर ते 130.43% एवढे मोठे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. आत्ता हा स्टॉक जो आहे हा वरच्या दिशेने चाललेला असून त्याचा टॉपचा जो हाय दिसतो आहे तो हाय मी तुम्हाला सांगतो. त्याचा हाय आहे 2533 रुपीज. सप्टेंबर 23ला त्यांनी हाय मारला होता. त्याच्याकडे याची घोडदौड आता सुरू झालेली आहे. टोटल 5 इयर्सचा तर मग चार्ट बघितला तर तोही आत्ता आपल्याला तसंच दाखवतो आहे की ह्या मागचा टॉप मोडण्याची खूप शक्यता दिसत आहे आत्ता कमिंग डेजमध्ये. आपण आता लाईन चार्टवर जाऊयात. आपण 2 महिन्याचा लाईन चार्ट आत्ता ओपन केला आहे. स्टॉक हा 200 मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर पिवट फिबोनाची प्रमाणे हा आत्ता R1, R2 आणि R3 R1 आणि R2 तोडून आता R3च्या जवळ पोचलेला आहे. साधारणपणे आजचा तुम्ही जर याचा वॉल्यूम बघितला तर वॉल्यूम पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि 2 महिन्याच्या प्राईस ॲक्शन चार्टप्रमाणे हा आत्ता वरच्या लेवलला आज क्लोज झालेला दिसून येत आहे. तर ओव्हरऑल कंपनीचा चार्ट पाहता कंपनीची कामगिरी दोन्हीकडे चांगली आहे. फायनान्शियल कामगिरी पण चांगलीच आहे आणि इथे जिथे स्टॉक मार्केटमध्ये त्याचं खरेदी विक्री पण जोरात कंपनीची करत आहेत. लोक गुंतवणूकदार आहेत, आशादायक आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यात कायम तयार आहे असं दिसत आहे. तर मित्रांनो, आर्थिक कामगिरी आपण बघितली, तांत्रिक विश्लेषण आपण केलं. हे दोन्ही जर बघता ही कंपनी एक मजबूत आणि चांगली आशादायक कंपनी आपल्याला दिसून येत आहे. पण माझं एक तुम्हाला विनंती आहे की या कंपनीत कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः त्याचा अभ्यास करा किंवा फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. तर आत्ता आपण ज्या कंपनीची माहिती घेतली या कंपनीविषयी आपलं काय मत आहे हे तुम्ही आपल्या कॉमेंटद्वारे आणि पूर्ण व्हिडिओ बघून जरूर कळवा. मी आपल्या कॉमेंटची वाट पाहीन. आणि आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी माझी एक विनंती जी मी नेहमी करतो तुम्हाला, व्हिडिओला आपल्या लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.